हॉस्पिटल सुरू केल्यानंतर ऑब्व्हियसली फायनान्शियली तेवढी तयारी नसते, तर त्यावेळेस आपल्याला छोटंसंच काहीतरी करावं. पण स्वप्न तर मोठी असतात, शिकलो तर आपण सगळं मोठं, आणि आपल्या रुग्णांना सर्व सुविधा द्यायच्यात, तर त्या छोट्या हॉस्पिटलला ते शक्य होत नाहीत. हे मला जशी जशी माझी प्रॅक्टिस पुढे चालली तर तसं एक साधारणतः 2 वर्षामध्येच कळायला लागलं, फार लवकरच कळायला. कारण ज्या लेवलला मला माझं शिक्षण झालं होतं आणि मला रुग्णांची सेवा करायची होती किंवा ट्रीटमेंट करायची होती, तर त्या ट्रीटमेंट एकाच त्या छताखाली होणार नव्हतं. आणि रिगार्डिंग इक्विपमेंट, फॅसिलिटीज, इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मॅनपॉवर, ह्या सगळ्याच गोष्टी डेफिशियंट वाटत होत्या. आणि त्या मलाच वाटत होत्या, मलाच कुठेतरी खात होतं की आपण हा जस्टिस नाही करत. सो आय डिसाइडेड की आपण हे काहीतरी मोठं केलं पाहिजे. आणि हे मोठं करायचं तर ठीक आहे, आपल्याकडे आत्ता सध्या नाही ना, तर आपण सर्वांना एकत्र करू. आजूबाजूला असे बरेच सारे आहेत वैद्यकीय व्यावसायिक की ज्यांची प्रॅक्टिस आहे, पण ते अजूनही कॉम्प्रोमाइज सेटअप रन करतात. तर वाय नॉट टू ब्रिंग वन आयडिया ऑन टेबल दॅट विल टुगेदर स्टार्ट वन प्रॅक्टिस, लाईक गुड सेटअप, गुड इन्फ्रास्ट्रक्चर, चांगली मॅनपॉवर आपण शेअर करू शकतो, आणि त्या पद्धतीने पेशंटलाही न्याय होईल अँड युअर प्रॅक्टिस विल बी आयडियल. तर म्हणून मी त्यावेळेस असा एक विचार माझ्या मनात आला. मग मी आजूबाजूच्या म्हणजे माझ्या त्या खराडीच्या एरियामध्ये जवळजवळ 10 ते 12 लोकांना अप्रोच केला. सर्वजण तयार झाले की आपण करूया.